ऑफेन्स संदर्भात हा गुन्हा. तर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की SC held that failure to repay the loan amount is not a criminal offense unless there is fraudulent intention. Mere inability of appellant to return the loan amount cannot give rise to a criminal prosecution for cheating unless fraudulent or dishonestly intention. खूप छान प्रकारे आणि एकदम छानपैकी त्याचा अर्थ लावलेला आहे. याचा अर्थ आपल्याला क्रिमिनल कायद्यांचा अर्थ, फौजदारी कायद्यामधील कलमांचा आणि तरतुदींचा अर्थ माननीय सर्वोच्च न्यायालयाने खूप सुंदर प्रकारे सांगितलेला आहे. तर या सतीशचंद्र शाह वर्सेस स्टेट ऑफ गुजरात केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की फेल्युअर टू रिपे द लोन अमाऊंट इज नॉट क्रिमिनल ऑफेन्स अनलेस देर इज फ्रॉडुलंट इंटेन्शन. म्हणजे एखादी बँकेच्या एखाद्या कर्ज द्यायला आपण फेल ठरलो, आपण अपयशी ठरलो किंवा वेळेत कर्ज फेडू शकलो नाही म्हणून सदरचा गुन्हा हा फौजदारी पात्र गुन्हा होत नाही. शिवाय काय म्हटलेलं आहे, देर इज फ्रॉडुलंट इंटेन्शन. म्हणजे आता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काही बँकेला फसवणुकीचा उद्देश होता का, फ्रॉडुलंट इंटेन्शन होतं का, हे जर दिसून येत असेल तर ते वगळता इतर बाबतीत गुन्हा नोंद होऊ शकत नाही. त्यासोबत मित्रांनो, मिअर इनेबिलिटी ऑफ अपीलंट टू रिटर्न द लोन अमाऊंट कॅन नॉट गिव्ह राईज टू अ क्रिमिनल प्रोसिक्युशन. केवळ आता तो पैसे देऊ शकत नाही, त्याची इनेबिलिटी आहे, त्याची अकार्यक्षमता आहे, तो पैसे देऊ शकत नसल्यामुळे बँकेचं तो लोन फेडू शकत नाही किंवा त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो बँकेचं लोन फेडू शकत नाही. केवळ या कारणास्तव एखादं क्रिमिनल प्रॉसिक्युशन त्याच्या विरुद्ध दाखल करणं, सुरू करणं, हे याला आम्ही मान्यता देऊ शकत नाही. हा उद्देश याच्यामध्ये येऊ शकत नाही एखादा ऑफेन्स, हे यामध्ये सांगितलेलं आहे.